नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कस्टर्ड कॅरेमेल पुडिंग रेसिपी। चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी गॅस पेटवून कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मोठे 2 चम्मच साखर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्स केले। पाणी जास्त नाही टाकायचे कारण आपल्याला कॅरेमेल बनवणे आहे। पाणी यासाठी टाकले आहे की जेणेकरून कॅरेमेल जळणार नाही आणि आपल्याला त्याच्यामध्ये चम्मच फिरवतच राहायचं जेणेकरून तो जळणार नाही आणि मस्त असा पिवळसर ब्राउन तयार होईल। हा आपला कॅरेमेल बनवून तयार झाला। आता आपल्याला कॅरेमेल एका केकच्या भांड्यात टाकायचे आणि सर्व बाजूने भांड्यामध्ये फैलून द्यायचे। त्याच्यानंतर एक कढाई किंवा पॅन घेऊन त्याच्यामध्ये दूध टाकायचे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आणि गरम होण्यासाठी ठेवून दिले। आता एका वाटीमध्ये 2 चम्मच कस्टर्ड पावडर टाकून त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकून मिक्स करून घेतले। आता आपण जे दूध गरम केले त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून ठेवलेली ती थोडी थोडी करून टाकायची आणि चम्मच फिरवत राहायचे कारण त्याच्यामध्ये गाठा नाही पडणार आणि त्याला शिजवून घ्यायचे जोपर्यंत गाढ नाही होणार आणि चम्मच फिरवतच राहायचं जेणेकरून खाली कढईला लागणार नाही आणि मस्त अशी स्मूथ आणि क्रीमी बनवून तयार होईल। तुम्ही ही रेसिपी रक्षाबंधनला पाहुणे येणार ना त्यांच्यासाठी पण बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही घरी आरामशीर बनवू शकता। याला ओव्हनची पण गरज पडत नाही आणि खायला मस्त अशी क्रीमी आणि सॉफ्ट लागते। कस्टर्ड पावडर मस्त अशी 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायची जेणेकरून कस्टर्ड पावडर कच्ची राहणार नाही आणि खायला पण कच्ची लागणार नाही। आता आपली कस्टर्ड पावडर शिजवून तयार आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चम्मच इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचे। इलायची पावडरने छान फ्लेवर येतो। शिजवून झाले की या कस्टर्डला आपण केकच्या भांड्यामध्ये कॅरेमेल टाकून ठेवलेला त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचे। टाकून झाले की थंड झाल्यावर त्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी 4 ते 5 तास ठेवून द्यायचे। आता आपली कस्टर्ड कॅरेमेल पुडिंग तयार आहे। त्याच्यानंतर एक मोठी प्लेट घ्यायची आणि आपण जे कस्टर्ड कॅरेमेल पुडिंग केकच्या भांड्यात बनवली त्या भांड्याला प्लेटमध्ये पलटून द्यायची। ती आरामशीर निघून पडते। आपली ही रेसिपी बनवून तयार आहे। धन्यवाद।